गाइस हा आहे क्रोमा. तो कशासाठी आलो हे तुम्हाला लक्ष नाही आणि तिला माहिती पण नाही. तुम्ही व्हिडिओ चालू केले ते नाही आता तर नाही सांगणार मी तुम्हाला, पण नंतर सांगेन आम्ही इथे कशाला आलोय. म्हणजे नंतर म्हणजे तुम्हाला माहिती पडेलच की आम्ही इथे का आलो आहे. ते तुम्ही जाणार तर तुमच्यासाठी कोणी दरवाजा नाही खोलणार. तुम्ही परत बाहेर येणार तरी पण तुमच्यासाठी कोणी दरवाजा नाही होणार. पण तुम्ही काही घेऊन जाणार ना तर तुमच्यासाठी सगळे दरवाजा मस्त अशी फिजिकली वाटते. हे ना मस्त आपली सुकी पुरी. सो गाईज लेट्स सी हर रिएक्शन. गुड्डू समोर मी कधी सेंडोवरती असं येत ना स्टेशनला घ्यायला तिला, पण आज आलोय मी स्टेशनला. सो बघूया तिचे रिएक्शन कशी असते. इथे ना पुढे ट्रॅफिक खूप आहे. ट्रॅफिक नसताना तर कॅमेरा चालू करूनच गेलो असतं, कारण आपली गिअरवाली बाईक आहे. कसं स्कूटी असेल तर एका हाताने फोन पकडून केलं असतं, बट नाही जमणार. तो बघूया तरी तिचे रिएक्शन ऐकूया. सो हे गाईज कसं काय, नमस्कार अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आणि तुम्हाला स्टार्टिंग बघून कळलंच असेल की काय सीन होता. सो मी आज आलोय सेंडोवरती तिला पिकअप करायला स्टेशनला, आणि मला बघायचे होते हिचे रिएक्शन्स. पण सीन असा झाला की तिथे ट्रॅफिक एवढं होतं ना, संडे आज आहे तर नाहीतर स्कूटी वगैरे असती तर कसं आपण एका हाताने कॅमेरा ऑन, म्हणजे एका हातात फोन पकडून एका हाताने बाईक चालवली असती. एका हाताने बाईक चालवून एका हाताने स्कूटी चालवून आपण एका हाताने कॅमेरा पकडला असता, पण ते पॉसिबल नाही झालं गिअरवाली बाईक म्हणून. म्हणजे सो मेन सीन काय झालं, हा तुम्ही ते हेल्मेट वाला ना, हा बरोबर. सो मेन सीन असं होतं की आपल्याला इथे रिएक्शन कॅच करायचे ते, मी कसा वाटतो आणि कसा नाही ते. सो क्या लगा देखो पहिले ही लगे तू क्या बोली फिर से बोल. म्हणजे ऑफ कॅमेरा ही बोललेली, आता ऑन कॅमेरा आहे. तू बोल तू नाही बोला. मला वाटलं काहीतरी चांगलं बोलेल. मस्त अशी फिजिकली वाटते. हे ना मसल नाही, डोले शोले खूपच छान बनलेले आहे तुमचे. तरी आपले 2 महिने झाले. जानेवारी 9 पासून आपली जिम बंद आहे. पण मी तुम्हाला असं कधी स्लीवलेस जास्त नाही पाहिलेला, फक्त एक मध्ये पाहिलेला. सो आज आपण वेस्टला ग्लोबल सिटीला नाही तर आपण ईस्टलाच थांबलो आहे. बघूया काहीतरी खाऊ पिऊ आणि जरा डेमार्ट किंवा इथे कुठेतरी जायचं होतं क्रोमामध्ये. तर हा देखते अभि जाते. नाही सो जे काय आहे, काय पण होईल काय नाही ते तुम्हाला दाखवतो. वाटते की नाही पक्की बाई आज. सो गाईज आता आम्ही फायनली आपली गाडी इकडे थांबवली आहे एका जागेवरती. वेरार मनोरपाड्याला जी लोक राहतात ना वेरार ईस्ट मध्ये, त्या लोकांना माहितीच असेल ही जागा कुठे आहे. सो आम्ही आलोय आता इथे पाणीपुरी खायला. आणि हा आपला आहे सिग्नल मनोरपाडा फुलपाड्याच्या इकडचा, नानी पार्कच्या आधीचा. क्या बोलते ते रे वो, सेंट पीटर स्कूलच्या बाजूचा सिग्नल. तुझे खुद ही बोल रहा है तो मेरे को भी पूछो. याद नाही आहे मेरे को फटाके. सो आता देन झाला. आता मला खायचं आहे कारण की खूप तुमचा टाइमपास झाला. स्टोरेज डिलीट करू. हा तर सीन असा होता ना, आपला स्टोरेज 256 GB झाले. 2-3 वर्ष झाले फोनला, तर फटाफट होतं. सो ठीक आहे, सर्दी झाली म्हणून धावण्यात चालू आहे आपलं. तर जाऊया आता पहिला काहीतरी पाणीपुरी वगैरे खाऊया आणि नंतर अब क्या चलते, मतलब है उधर खड़े होने से अच्छा इथे खड़े हो. ठीक आहे. तर हे बघा इथे पाणीपुरी वाले दुकान दिखा रहे हो. ठीक आहे ना, काय मग दुकानदार फोन आता ठेवा. चालेल, तर पाणीपुरी खाऊया आणि नंतर निघूया. माझ्यासाठी काय आणलं? तुझ्यासाठी काल आणलेलं मी काहीतरी, मला आणलेली. तिथं काय ती खूप छान होती. नाही, छान नाही झाली ती मला तशी आवडते. ते काय बनलेला माहितीये, दूध खराब झाल्यावर जे बनतं ते ना, ते बनलेलं. सो ठीक आहे. आता जास्त एकदम पण मोठा नको करूया. पहिला इथे पाणीपुरी खाऊया आणि नंतर मग जाऊया पण पुढे. बघूया काय करणार आहेत काय नाही करणार. पाणीपुरी खाना मी घरतो ना, तू तुमच्या घरी. ही आपली छोटू आहे, हिला मी ऑर्डरसाठी ठेवतो. जसं बघा मी आता पण बाईकवरती बसलोय आणि या मॅडमला पाठवलं मी ऑर्डर द्यायला, पण हिला बोलले 1 मिनिट थांब जरा व्हिडिओ बनवूया, कारण का त्याला थोडी लाज वाटते एकटाच बोलत बसेन कॅमेरा ऑन करून. तर सो आता हाई वाली लाईन आहे. ही लाईन जशी संपेल त्यानंतर आम्ही आमच्या लाईन, म्हणजे आम्ही दुसऱ्या लाईन मध्ये जाणार आहे खायला. जस्ट आमचं इथे पाणीपुरी खाऊन झालंय. ही आली आपली सुकी पुरी.
एक नंबर लागतात. आणि किती मज्जाने आली हा. हे बघा आता सागर गेला आहे गाडी पार्क करायला. ओके, तर आम्ही चाललो आता क्रोमाला. गाईज हा आहे क्रोमा. जसं तुम्ही बघितलंच असेल स्टार्टिंगला आम्ही इथे आलोय. तो कशासाठी आलोय हे तुम्हाला आता तर नाही, पण येणाऱ्या थोड्या दिवसात आम्ही तुम्हाला सांगूच की आम्ही इथे का आलोय. ही बघा, तिचं लक्ष नाही आणि तिला माहिती पण नाही. तुम्ही व्हिडिओ चालू केले ते. मी ना आतमध्ये मला सर्दी झाली ना, तर खूप शिंकाय झालेलं आहे आणि रुमाल घ्यायला विसरलो. सो म्हणून मी बाहेर आलो आहे. मॅडमचा वेट करतोय मी. जशी ती बाहेर येईल तर नाही आता तर नाही सांगणार मी तुम्हाला, पण नंतर सांगेन आम्ही इथे कशाला आलो आहे. म्हणजे नंतर म्हणजे तुम्हाला माहिती पडेलच की आम्ही इथे का आलो आहे. इथे थोड्या दिवसात म्हणजे 2-4 दिवस मॅक्स. हे आपलं क्रोमा आहे आणि हा बघा इथे या साईडलाच बाजूला आपला डीमार्ट आहे विरार ईस्टला मनपाड्याला. आणि ही जी रेड लाईट दिसते ना, कोणती बिल्डिंग आहे काय माहिती, शिवम कृपा. आणि खाली इथे बघू शकता इथून ट्रेन जातो तो. सो हे आपलं स्टेशन आहे आणि मॅडम आता बोलवते आपल्याला. तर बघूया क्या हुआ. सैमसंग टाइप फोन दिखाओ चाहिए हो ना. हाँ सर, मुझे बहुत पसंद है. लेकिन ऐसे खुद बोल काय बोल होती. बिलौटा रहता है ना, क्या बोलते हैं इसको, मांजर बोका के जैसे ऐसे 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 खुद के कैमरे को देखते रहते हो. अरे वो बाल देख रहा था, बाल देखने के साथ छपरी लग रहे हो. अच्छा ये देखो कितना क्यूट है. क्या लाइए डीमार्ट वाली थी. नहीं डीमार्ट की थैली नहीं है, एक रैंडम थैली है बट बहुत छोटी सी, बहुत क्यूट है. नाम क्यों छुपा रही थी इसका. क्यों नहीं बताना है ब्रांड, दैट्स व्हाई. बड़े लोग आता ना आम्ही क्रोमाला गेलेलो. तर क्रोमा ना, तर मी तिकडे फक्त एक ऑब्झर्व केलेला. म्हणजे तुम्ही जाणार तर तुमच्यासाठी कोणी दरवाजा नाही खोलणार. तुम्ही परत बाहेर येणार तरी पण तुमच्यासाठी कोणी दरवाजा नाही होणार. पण तुम्ही काय घेऊन जाणार ना, तर तुमच्यासाठी सगळे दरवाजा खोलणार. म्हणजे सीन असा होता की आम्ही तिथे गेलेलो आणि आम्ही काही घेतलं नाही, कारण का आम्हाला सध्या तर काही घ्यायचं नव्हतं. तरी पण आमच्या हा मी बोलतो मग त्यांना कळेल. सो आम्ही तिथे गेलो आणि आम्हाला काही कळेल. आम्हाला काहीतरी आम्ही बघायला गेलेलो एक वस्तू. सो आम्ही परचेस तर नाही केलं, पण आम्ही बघितलं एक बाजूला एक आंटी होती काकी, तिने काहीतरी परचेस केलं. तर तिच्या टायमाला डोर ओपन केलेला आणि आपण गेलो. आम्ही जेव्हा निघत होतो तर ती बाई उघडून डायरेक्ट निघून गेली. तेव्हा ती थांबली पण नाही, ती उभी पण नाही राहिली. म्हणजे जे सिक्युरिटी वगैरे वाले असतात ती लोक. तर इट मीन्स पैसा मॅटर करतो. ते सगळ्यांनाच माहिती आहे, पैसे असेल तर. त्या लोकांना माहिती असतं की आपण फेमस आहे किंवा पैसेवाले आहोत, गाडी 4 व्हीलर कोणती चांगली घेऊन आलो आहोत, तर ती लोक बरोबर आले असते. पण जाऊ दे, हे सगळ्या इथे होतच, ह्याच्यासाठी काही नाही. तर व्हिडिओ आपण हा जास्त मोठा नाही करत आहे आणि आता एंड करूया. राईट, तुला काही बोलायचं आहे. मला काही नाही बोलायचं आहे. ठीक आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करून सांगा काय वाटतंय काय नाही. आणि आम्ही क्रोमाला कशासाठी गेलेलो हे तुम्हाला थोड्या दिवसात माहिती पडेलच. पण जर तुम्हाला काही वाटत असेल, तुमचं काही थॉट्स असतील तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. कोणाचे काय थॉट नाही असते. ओके, तुम्हाला काय वाटत असेल आम्ही कशासाठी गेलो तिकडे, तर तुम्ही कमेंट करून सांगा. ठीक आहे. ते लोक त्यांची लाईफ मध्ये खूपच बिझी असते. त्यांच्याकडे त्यांनी थोडा टाइम पण काढला ना तुमची व्हिडिओ बघायला, तेव्हा पण खूप असतो. ठीक आहे. आजच्या टायमाला कोणाकडे टाइम नसतो, तरी पण ते तुमची व्हिडिओ पाहिला म्हणजे ना तुमच्यावर खूप उपकार केलेले. तर तुम्ही त्यांना अजून त्रास नको देऊ. ठीक आहे. तरी पण तुम्ही जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय वाटत असेल ते कमेंट मध्ये नक्की सांगा. तर मी एवढं ज्ञान कशाला दिली. बाय. ऐसे भूल गई. बाय बाय बाय. प्लीज सबस्क्राईब करा आणि नक्की सांगा कमेंट मध्ये. मला बघायचं की तुम्हाला कळेल की नाही कळेल ते. ठीक आहे. बाय बाय.